जेठालाल, आता तो क्षण आलाय. भाऊ ज्या फाफड्यापासून सगळी गोष्ट सुरू झाली, फाफड्याच्या तुटण्यापासून, आज तोच फाफडा जिंकण्याचं प्रतीक बनलाय. अरे वा. आता हे ग्रहण कर. हे पण संपवूनच टाकतो. मजा आली. टप्पू सेना, कसे आहात? आम्ही तर मजेत आहोत. पण आज काय झालंय? आज तुम्ही आमच्या गोकुळधाम सोसायटीमध्ये कसे काय आलात? आम्ही तुम्हाला काहीतरी द्यायला. बोला, काय द्यायचंय? हे काय आहे? आमच्या 7 स्टार सोसायटी मध्ये गणपती येणार आणि हे त्याचं इन्व्हिटेशन आहे. 7 स्टार गणपती उत्सव हा पावडर गल्लीचा नंबर 1. गोपू, आमच्या सोसायटीमध्ये सुद्धा गणेशोत्सव एकदम धूमधाममध्ये साजरा होतो. होय, आणि तुला हे माहित असणारच की प्रत्येक वर्षीचा बेस्ट डेकोरेशनचा अवॉर्ड गोकुळधाम सोसायटीलाच मिळतो. होय, मिळायचा, पण या वर्षी नाही मिळणार. या वर्षी पावडर गल्लीत फक्त एकच नाव ऐकू येणार. 7 स्टार गणपती उत्सव पावडर गल्लीचा नंबर 1. आणि डप्पू, आमचं तर म्हणणं या वर्षीच्या गोकुळधामच्या गणेशोत्सवासाठी तुम्ही डेकोरेशनवर काहीच खर्च करू नका. काय म्हणायचंय तुला? हेच की जर तुम्ही गणपतीच्या डेकोरेशनसाठी खर्च केला तर सगळं वेस्ट होईल. कारण गोकुळधाम मध्ये डेकोरेशन बघायला यावेळेस काळा कावळा पण येणार नाही. अगदी योग्य बोलस यार तू. आमच्या सोसायटीमध्ये कावळे येणार तरी कुठून? कारण सगळे कावळे तर तुझ्यासोबत असतील ना. आणि हा गोपू, फक्त पोस्टरवर नंबर 1 लिहिण्याने कोणी नंबर 1 होत नाही. त्यासाठी थोडं डोकं वापरावं लागतं. हो, जे तुमच्याकडे नाहीच आहे. हसून घ्या, पाहिजे तेवढं हसून घ्या. जेव्हा गणपती येतील तेव्हा आम्ही हसणार. या वर्षी आम्ही इतका खर्च करणार की तुमचं डेकोरेशन बघायला कुणीच येणार नाही. बघाच तुम्ही, या वर्षी अवॉर्ड 7 स्टार सोसायटीलाच मिळणार. हे गोपू सेनेचं चॅलेंज आहे. तू सुद्धा एक गोपू, तुम्ही किती पण खर्च करा, पण चर्चा तर फक्त गोकुळधाम सोसायटीच्या गणपती डेकोरेशनचीच होणार. आणि बेस्ट डेकोरेशनचा अवॉर्ड गोकुळधामला मिळत होता, मिळणार आहे आणि मिळत राहणार. आणि हा टप्पू सेनेचा वायदा आहे. बोल, तयार आहेस? हो, तयार आहे. ओके फ्रेंड्स, लेट्स गो. टप्पू, चॅलेंज तर केलंय, पण आता करायचं काय? होय, आपण तर अजूनपर्यंत प्लॅन सुद्धा नाही केलाय. हो, आणि त्यांचं पोस्टर बघून वाटतंय की खूप जास्त खर्च करणार आहेत.
आणि टप्पू आपल्याला दरवर्षी बजेट कमी मिळतो. जर जास्त बजेट नाही मिळालं तर आपण चॅलेंज मध्ये जिंकणार कसं? डोंट वरी फ्रेंड्स, जर आपण आता चॅलेंज दिलंच आहे तर अशी तयारी करायची की तो अवॉर्ड आपल्यालाच मिळेल. येस. चला फ्रेंड्स, आता आपण ठरवूया की डेकोरेशन काय करायचंय आणि बजेट बनवून भिडे काकांकडे जाऊया. हा चला 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 चला. हा छंद जीवाला अरे वा वा वा, नवीन कुर्ता काय आहे काय आज? आधी सांग कसा दिसतोय? मस्त. आ, पण आहे काय आज विशेष? विशेष हे आहे माधवी की माणसाचा जेव्हा मूड चांगला असतो ना तेव्हा त्याने नवीन नवीन चांगले कपडे घातले पाहिजे असं मला वाटतं. आणि आज माझा मूड खूपच मस्त आहे. आणि या चांगल्या मूडच्या मागचं कारण काय? गणेशोत्सव जवळ येतोय आणि या वर्षी मी गणेशोत्सवाच्या दिवशी सगळ्यांना एक मोठी आनंदाची बातमी देणार. अय्या, कोणती खुशखबरी? अशी बातमी जी ऐकल्यानंतर सगळ्यांची मनं प्रफुल्लित होती. अहो मला पण सांगा ना, कोणती खुशखबर? सांगतो माधवी, सगळं विस्तारपूर्वक सांगतो. हा. पण सगळे मित्र माझी सोडा शॉपवर वाट पाहत आहेत. आधी त्यांना ही खुशखबर देतो. हा? अहो सांगतो ना, सांगतो ना. लवकर याल ना पण. हो, लवकरच येईन. कमाल आहे. कसली खुशखबर असेल? देव जाणं. काय असं कसं होऊ शकतं? शक्यच नाही. नमस्कार मंडळी. नमस्कार. हॅपी संडे. वा वा भिडे, हा नवीन कुर्ता घालून तू स्वतःच्या काळातला राजेश खन्ना सारखा दिसतोय. थँक्यू जेठालाल. ओय भिडूच्या या खास अदाकारीसाठी भिडूच्या तर्फे सगळ्यांना 2-2 सोडा होऊन जाऊ दे. नाही का नाही? हो हो, पाच पाच अब्दुल, सगळ्यांना 2-2 पाच, पण मला एकच पाच. का? हातमाराम, तू एकच सोडा का पिणार? अरे हो भिडे, एका सोड्याचे पैसे वाचून तू काय करणार? एवढा कंजूसपणा चांगला नाही भावा. पोपटलाल, मला एक गोष्ट सांग, तू कधी 2-2 छत्र्या घेऊन घराबाहेर पडतोस? नाही का? जर माझं एका छत्रीत काम होत असेल तर मी 2-2 घेऊन का निघू? हा, एक्झॅक्टली. माझं पण एका सोड्यात काम होत आहे तर 2-2 का पिऊ मी? बरोबर, अगदी बरोबर. बरोबर आहे. पोपटलाल, भिडे तुझ्यासारखा कंजूस नाही आहे. म्हणजे तुझं म्हणणं आहे की मी कंजूस आहे? होय. तसा प्रश्न कंजूसीचा नाहीये जेठालाल. पोपटलाल, प्रश्न आहे बचतीचा. कंजूसी आणि बचत या दोघांच्या मध्ये एक बारीक रेष असते, ती सगळ्यांना दिसत नाही. अरे भाऊ, रेष जाडी असो किंवा बारीक, पोपटलालला ती नक्कीच दिसणार. हो, ते तर आहे. तसं हातीभाऊ हा झाला मस्करीचा भाग, पण माझ्या मते प्रत्येकाने बचत केली पाहिजे. बघा ना, आता माझा स्वभाव जर बचत करायचा नसता तर आपल्या सोसायटीकडे कुठलाही कार्यक्रम करायला फंड नसतं. अरे बाबा भिडे, पण जेव्हा केव्हा सोसायटीत कार्यक्रम असतो तेव्हाही तू असंच बोलतो, फंड नाहीये, फंड नाहीये. हो, खरं तर आहे. पण बघा भिडे, फंडच्या विषयावरून आठवलं, अरे गणेशोत्सव येतोय ना. आता सोसायटीमध्ये फंड आहे की नाही? कारण टप्पूचे ना 1-2 दिवसात फंड घेण्यासाठी येणार तुला भेटायला. मेहता साहेब आणि तुम्हा सर्वांना मी सांगतो की आपल्या सोसायटी जवळ या वर्षी पुरेसा फंड आहे. क्या बात है यार, व्हेरी गुड. बघितलं पोपटलाल, बचतवाला स्वभाव कामी आला. हाय अंकल. हाय 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 भिडे अंकल. नमस्ते पोरांनो, घ्या. 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला. मी म्हणत होतो 1-2 दिवसात येतील, हे तर आताच आले. काय पोरांनो? आम्ही लोक भिडे काकांकडेच जात होतो ते गणपतीचे पैसे घ्यायला. क्या आता काय बोललो होतो मी? भिडे अंकल, आम्ही हे बजेट बनवलंय. हे बघा आमचं बजेट. बजेट राहू दे टप्पू, बजेट राहू दे. खरं तर मी तुम्हा सगळ्यांना एक खुशखबर देऊ इच्छितो. मी आत्माराम तुकाराम भिडे, गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी, तुम्हाला हे सांगू इच्छितो की या वर्षीचं गणेशोत्सवाचं बजेट गेल्या वर्षीपेक्षा 3 पटींनी जास्त आहे. लॉटरी लागली यार, एवढं चांगलं बजेट मिळालंय. मला वाटलं विसरलास की काय? ओय, तुला कसं विसरन मी? अच्छा भिडे, गेल्या वर्षी किती बजेट होता? 5,000 रुपये. म्हणजे या वर्षी 15,000. आत्माराम तुकाराम भिडे यांचा विजय असो. अरे भिडे भाऊ, कंजूस वाले शब्द मी माझे परत घेतो. हो. थँक्यू पोपटलालजी. शाबास. काय झालं टप्पू सेना? अरे बजेट बद्दल ऐकून तुम्ही खुश नाही झालात? ऍक्च्युली बाबा, त्यांचं बजेट जरा जास्त आहे. अच्छा, जास्त म्हणजे? तुम्हीच बघा ना भिडे अंकल. काय झालं?
65,000 रुपये? म्हणजे मुलांनो, तुम्हाला गणेशोत्सव साजरा करायला 15,000च्या वर 50,000 अजून हवेत. 5,000 वरून सरळ 65,000वर गेलात. अरे हे तर 13 पट बजेट झालं टप्पू. ओय टप्पूसे ना, इतकं जास्त बजेट तुम्हाला कशाला हवंय? सोडी अंकल, तुम्हाला माहितीये कॉम्पिटिशन किती वाढली आहे आणि दुसऱ्या सोसायटीतले किती खर्च करतायत. अरे पण टप्पू, नेहमी जे आपण कमी खर्चात डेकोरेशन करतो त्याला सुद्धा अवॉर्ड मिळतच ना. हो बरोबर आहे. 5,000 वरून 65,000 म्हणजे एवढा फरक आहे. पण भिडे अंकल ह्यावेळी थोडं कठीण आहे. आणि यावर्षी आमचा प्लॅन खूप मोठा आहे. होय. मोठा असं तुम्ही काय करायचं ठरवलं आहे? अरे अंकल, यावर्षी आम्ही- सॉरी अंकल, ते आम्ही तुम्हाला नाही सांगू शकत आता. अरे बाबा, हा काय प्रकार आहे? इतका जास्त फंड सुद्धा पाहिजे आणि सांगायचंही नाहीये. करेक्ट आहे. पोपट अंकल, हे आमचं सिक्रेट आहे. सिक्रेट? अरे याला काय अर्थ आहे? नाही, हे बघ टप्पू, गोकुळधाम सोसायटीला इतका खर्च परवडणार नाही. हे घे. पण भिडे अंकल, आम्ही एवढं सुंदर डेकोरेशन करणार की सगळे लोक आपला गणपती बघायला येणार आणि लोकांनी दिलेल्या देणगीमधून आपला सगळा खर्च सुटेल ना. आणि हो, आपण देवाचे पैसे देवासाठीच वापरू ना. हे बघा, एक काम करा टप्पू सेना, यावर्षी इतक्याच बजेटमध्ये डेकोरेशन करा आणि समजा की या वर्षी जर देणगी जास्त आली तर पुढच्या वर्षी त्याचा उपयोग करू. हो, ही देखील चांगली कल्पना आहे. हो बरोबर. बरोबर आहे. सॉरी भिडे अंकल, पण आम्ही जर थीमचा विचार केला होता ना, त्यासाठी आमच्या बजेटमधून आम्ही एकही पैसा कमी करू शकत नाही. सॉरी टप्पू, पण सोसायटीतर्फे तुम्हाला फक्त 15,000 रुपयेच मिळतील. हो, त्यावरती जर खर्च होत असेल तर तुम्ही बाहेरून स्पॉन्सरशिप घेऊन मॅनेज करू शकता ना. ठीक आहे भिडे अंकल, आम्ही बाहेरून मॅनेज करू. चला मित्रांनो. 65,000 हो, हो, बजेट आहे जास्त आहे. का? हं? अरे जेठालाल, मॅनेज करू म्हणजे काय? नक्की टप्पूसेना काय करणार आहे? अरे मला काय माहित भाऊ, मी तर फक्त टपूचा बाप आहे, टपूसेनाचा लीडर नाही. अरे पण जेठालाल, हे 50,000 रुपये म्हणजे खूप मोठी रक्कम आहे आणि या मुलांना 50,000 रुपयाची स्पॉन्सरशिप देणार तरी कोण? अंकल, गणेशोत्सवसाठी स्पॉन्सरशिप हवी आहे. काय? गणेश उत्सवासाठी स्पॉन्सरशिप हवी आहे. अरे मोठ्याने बोल बाबा. अरे एकदा तर देऊन झाली ना, आता किती वेळा द्यायची? अंकल, तुम्ही आम्हाला स्पॉन्सरशिप केव्हा दिली? 7 स्टार सोसायटी मध्ये आमचा बॅनर पण लागला, आठवलं का? दरवाजा. हॅलो अंकल, आम्ही सगळे गोकुळधाम सोसायटीत राहतो. आम्हाला गणेशोत्सवासाठी स्पॉन्सरशिप हवी आहे. सॉरी, या वर्षाची स्पॉन्सरशिप आम्ही 7 स्टार सोसायटीला दिली आहे. अंकल, आम्ही गोकुळधाम सोसायटीत राहतो. आम्हाला गणेशोत्सवासाठी स्पॉन्सरशिप हवी आहे. सॉरी, आमचं स्पॉन्सरशिपचं बजेट संपलंय. बघा, आय एम व्हेरी सॉरी, आम्ही 7 स्टार सोसायटीला स्पॉन्सरशिप देऊन टाकली आहे. चला मित्रांनो, थँक्यू. आश्चर्याची गोष्ट आहे, कुठूनही स्पॉन्सरशिप मिळत नाहीये. काय करायचं? कसं होणार आता? काय चाललंय टप्पूसेना? काय टप्पू, कशी चालली तयारी? तुला काम काय ते सांग. मी तर फक्त इतकंच सांगायला आलो होतो की तुम्ही चॅलेंज पाठी घेऊ शकता आणि सॉरी म्हणू शकता. कारण या वेळेस बेस्ट डेकोरेशनचा अवॉर्ड 7 स्टार सोसायटीलाच मिळणार. बघ तू. विचार करा, वेळ आहे. बाय. टप्पू, मी तर म्हणतो जसं गोगी नेहमीच आपली कॅच ड्रॉप करतो ना, तसंच आपल्याला ही चॅलेंजची आयडिया ड्रॉप करावी लागेल. अरे हा, तसं पण आपल्याला स्पॉन्सरशिप मिळत नाहीये आणि त्यांचं बजेट तर गोलीसारखं एकदम मोठं आहे. टप्पू, आपण गोपू सेनेशी कॉम्पिटिशन नाही करू शकत. हो टप्पू, मी काय म्हणतो, पिढी अंकलनी जो काही बजेट दिलाय ना, तो घेऊन टाकूया. होय, त्यातच जसं होईल तसं आपण डेकोरेशन सुद्धा करून घेऊ. हो, नाहीतर काय. अरे फ्रेंड्स, पण तुम्ही एवढं निगेटिव्ह का विचार करताय? टप्पू, दुसरा काही पर्याय पण नाहीये ना. फ्रेंड्स, वेअर देअर इज अ विल देअर इज अ वे. अरे टप्पू, पण तू हे आधी का नाही सांगितलं? विल तर पप्पांच्या गॅरेज मधून पाहिजे तितके मिळतील. बोल, किती पाहिजेत, कसे पाहिजेत? गोगे, व्हील नाही, विल.
म्हणजे टप्पूच्या सांगण्याचा अर्थ आहे की जिथे इच्छा असते तिथे मार्ग हा असतोच. होय. डोंट वरी फ्रेंड्स, डोंट गिव्ह अप. थोडा विचार करूया, काही ना काही उपाय नक्कीच मिळेल. हे ऐक, चारी बाजूला पाणी साचलंय तरी प्यायच्या पाण्याची तंगी. बोल. काय झालं टपुडा? बाहेर गेलास तेव्हा किती उत्साहात होतास, आता तोंड पाडून कशाला बसलास? काय सांगू दादाजी, भिडे अंकलने आमच्या गणेशोत्सवचं बजेट पासच नाही केलं. का? यात भिडेचा काहीच गुन्हा नाही आहे बापूजी. भिडे तर गेल्या वर्षीच्या बजेटपेक्षा 3 पट जास्त 15,000 द्यायला तयार आहे, पण ही लोक घ्यायला तयार नाही. का टप्पू? कारण याचं बजेट 65,000 आहे. 65,000? दादाजी, दुसऱ्या सोसायटीची मुलं धूमधडाक्यात तयारी करतायत आणि त्यांचा बजेट आमच्यापेक्षा जास्त आहे. अरे बाळा, सोन्याचा हार चढव नाहीतर फुलांचा हार. गणपती बाप्पा कधी भेदभाव नाही करत. होय, अगदी बरोबर आहे बापूजी. वा टप्पू बाळा, भिडे मास्तर 15,000 रुपये देतोय ना, ती घ्या तुम्ही. 15,000 तर घेऊच, पण उरलेल्या 50,000चा बंदोबस्त कुठून करायचा? हॅलो, हो बोलतोय. कुठल्या बँकेतून? अरे बाबा, नको आहे मला कुठलीही लोन. तुम्ही लोक आम्हाला रविवारी पण जगू देत नाही. सॉरी भाऊ. हो बरोबर आहे, तुम्ही तुमचं काम करताय, पण प्लीज. हे कसं होणार सोनू, काय कळतच नाहीये. नमस्ते. हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बरं टप्पू, तू बजेट बद्दल काही विचार केलायस का? फ्रेंड्स, गणपती डेकोरेशन साठी पैसे कसे जमा करायचे त्याचं सोल्युशन मिळालंय. काय? बँक. बँक? टप्पू, आपण आता बँक कशी लुटायची? गोगी, बँक लुटायची नाहीये, आपण बँकेकडून लोन घ्यायचंय. फ्रेंड्स, प्लॅन हा आहे की आपण शाळेतून डिरेक्ट बँकेत जायचं आणि मी पिंकूला सुद्धा तिथे बोलावलंय. ओके? मला पूर्ण खात्री आहे की बँकवाले आपल्याला नक्कीच लोन देतील. चला. एक्सक्यूज मी अंकल. एक्सक्यूज मी. एक्सक्यूज मी. अंकल, मॅनेजरला भेटायचंय. तुम्ही तिकडे जा. सॉरी अंकल, तुम्हाला त्रास दिला. झोपा आता तुम्ही. हा, चला 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 चला. भाऊ, खूपच चॅलेंज आहे यावेळी. समोर आहे सोसायटी 7 स्टार, ज्यांच्या मुलांमध्ये आहे थोडा अहंकार, पण टप्पू सेनेने देखील केला आहे चॅलेंज स्वीकार. पण प्रॉब्लेम हा आहे की स्पॉन्सरशिप मिळणं थोडं अशक्य दिसू लागलंय, कारण भिडेने सुद्धा पैसे द्यायला दिलाय नकार. आता मुलं काय करतील? घेतील उधार? नाही नाही नाही, काळजी करू नका, ते पोचलेत बँकेच्या दारात. आता बघायचं हे आहे की त्यांना तिथे काही मदत मिळेल की होतील लाचार. हे जाणून घेण्यासाठी तुम्ही माझ्या सोबत बघत राहा सोमवार ते शुक्रवार गोकुळधामची दुनियादारी. बघत राहा, हसत राहा वारंवार. समजा की हे लोन मी तुमचं पास केलं, तर या लोन साठी तुमच्याकडे गॅरंटी म्हणून काय? आमच्याकडे एक मस्त मौल्यवान वस्तू आहे. काय? अच्छा, काय आहे ती मौल्यवान वस्तू? बॅट. बॅट? बॅट? होय, साधी सुधी बॅट नाही, टप्पूची बॅट आहे. खूपच लक्की बॅट आहे. त्याने जो कोणी खेळतो ना त्याची सेंचुरी फिक्स. हो 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 सर, खरंय खरंय. गणपतीचं लोन गॅरंटीत काय तर बॅट. खूपच छान आहे, खूपच छान छान आहे. सर सर, आम्ही मस्करी करत नाही आहोत. आम्ही तुमचं सगळं लोन नक्कीच फेडू. हो सर. हो सर, जितक्या लवकर होईल तितक्या लवकर देऊ आम्ही. फेडायची वेळच येणार नाही, कारण आम्ही लोन देणारच नाही. अरे सर, असंच जर लोन देत राहिलो तर बँक आमची भिकेला लागेल.
आह.